चमचमीत काहीतरी खायचं आहे, ते पण व्हेजिटेरियन. चला तर मग भरली वांगी करूया. चला रेसिपीला सुरुवात करूया. वांगे, बारीक चिरलेला कांदा, लसूण, शेंगदाणे, खोबरं इथे मी किसून आणि भाजून घेतलेलं आहे. कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे, हळद, मसाला, मीठ. पहिले आपण भरली वांगीचा मसाला काढून घेऊया. लसूण, शेंगदाणे, खोबरं, जिरे, हळद, मसाला, मीठ पण मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यावे. कोथिंबीर, हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊया. मिक्सरला फिरवताना त्यात बिलकुल पाणी टाकू नये. झाला आपला मसाला तयार. वांगी घ्यायची आहे. वांग्यांना असे मधून अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. मी इथे सगळ्या वांग्यांना असे 4 फोडी करून घेतलेल्या आहेत, बघू शकता. मी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. मी धुवून घेतलेले आहे. मसाला मी डिशमध्ये काढून घेतलेला आहे. अशा पद्धतीने वांग्यामध्ये हे मसाला भरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि उरलेला मसाला मध्ये टाकलेला आहे. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकूया. तेल गरम झाल्यावर कढीपत्ता टाकूया. पत्ता तडकल्यावर कांदा टाकूया. कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. त्यात आपण मसाला भरलेली वांगी टाकूया. भरलेला मसाला पण त्यातच टाकून द्यायचा आहे. कोथिंबीर हलवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरमध्ये जास्त पाणी असल्यामुळे थोडंसं गॅसवर 5 ते 10 मिनिटं ठेवून घ्यायचे आहे. पूर्णपणे आटून झालेलं आहे. आपली भरली वांगी तयार.